हाय, गुड मॉर्निंग. सकाळ सकाळी मी आज किचनमध्ये दिसते तुम्हाला, कारण आज मी नाश्त्याला पोहे बनवतो आणि सकाळ सकाळी खूप घाई चाललेली, कारण आम्ही कुठेतरी बाहेर चाललो होतो. तर चला म्हटलं पहिला पोहे करू. पोहे तर एवढेच होते. चला म्हटलं चालते, तिघांपुरतेच बनवायचे. चला पोहे तर तयार झाले, नाश्ता करून घेऊया. त्यानंतर नाश्ता करायला शिवांशला दिला, त्यानंतर मी केला. आणि बघितलं तर माझे आयब्रो पण वाढलेत. आता कुठल्या फंक्शनला प्रोग्रामला जायचं म्हणजे तर सगळी तयारी आधीच करावी लागते. पण माझं असं नाही, बाळामुळे मला काहीच होत नाही. आणि चला आपला पहिला आयब्रो करून येते, नंतर मी तयार झाले डायरेक्ट. ही साडी नवीन घेतली मला ह्यांनी, कारण माझ्याकडे साड्या होत्या पण त्या गावाकडं राहिल्या. आणि अशा थोड्याच साड्या आहेत की ज्या आम्ही घालू शकत नाहीत अशा फंक्शनमध्ये, सो यांना काय आवडणार नाही. मी नवीन साडी घेतली, ब्लाऊज पण मी शिवायला टाकला आणि मस्त ब्लाऊज शिवून दिला माझ्या फ्रेंडने. त्यानंतर शिवांश छान तयार झालेला, मी तयार झालेली. तर म्हटलं चला तुम्हाला माझं लूक दाखवावं, मी अशी तयार झाली. ही साडी कशी वाटते मला नक्की सांगा. असा माझा लूक होता आजचा. त्यानंतर हे आमचं बेबी, म्हटलं चला त्याची पण तयारी दाखवूया, तो कसा दिसते. मॅचिंग कॅप, मॅचिंग ड्रेस आणि बाय बाय करायला शिकवत होते मी त्याला. तो बघत होता फक्त, त्याला काही समजत नव्हतं. त्यानंतर चला तर आमच्यासाठी फॅमिलीसाठी मिनी बस केलेली, मग आम्ही बसमधून चाललेलो. तर आम्ही कुठे चाललो आहे मी तुम्हाला पुढे दाखवते. तर आमचं अशी मस्ती चाललेली, गाडीत बसून मस्त गाणी एन्जॉय करत. बेबी आणि शिवांश मस्त एन्जॉय करत. बाळाने काहीच दमवलं नाही मला काल. एवढं छान खेळत होतं, एवढं सगळ्यांशी एवढं हसून रिॲक्ट होत होतं सगळ्यांसोबत, खूप छान वाटलं. आणि मेन गोष्ट तर स्टेजवर गेल्यावर झाली, पण त्याचा व्हिडिओ काढायलाच आला नाही मला, कारण आम्ही सगळे स्टेजवर होतो. तर आम्ही चाललो आहे ह्यांच्या कंपनीत म्हणजे हे जिथे काम करतात तिथे लुपिनमध्ये, कारण खूप कार्यक्रम छान होता यांना 10 वर्ष कंप्लीट झाले कंपनीत, सो त्याच्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला. सो गेल्या गेल्या आम्हाला तिथं पहिला जेवण होतं, कारण आम्ही 1 वाजता पोचलो. त्यामुळे पहिलं जेवण होतं. त्या जेवणामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही होते. सो आम्ही नॉनव्हेज खाल्लं, आम्ही नॉनव्हेज लवर आहे ना. सो मग तिथे लॉलीपॉप, फिश राईस, करी, चिकन करी, गुलाबजाम, आईस्क्रीम असं सगळं होतं. त्यानंतर चला मेन हॉलमध्ये चाललं, जिथे कार्यक्रम होणार होता. तर ही बिल्डिंग नवीन झाली त्यांची, पलीकडे एक बिल्डिंग असं खूप मोठी कंपनी आहे. सो इथे फंक्शन वरती होतं, खूप वरती. चला तर तिथं आम्हाला जायचं होतं, तर आम्ही चाललेलो. त्यानंतर आम्ही पोचलो हॉलमध्ये, मेन हॉलमध्ये. तिथं असं काही डेकोरेशन केलं, सगळे येऊन बसलेले आपापल्या सीट्सवर. खूप मोठी मोठी लोकं होती आणि फॉरेनर पण आले. त्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर थोडा आम्ही खाली आलो. सो बाळाने पण एन्जॉय केला. आणि आम्ही स्टेजवर गेलो तेव्हा त्याने फॉरेनरचं बोट पकडलं, तो सोडतच नव्हता. जायचं होतं आम्हाला तिथून, पण तो येतच नव्हता. मग सगळे त्याला बघून हसत होते. त्यानंतर शिवांशला म्हटलं चल तुझा एक छान व्हिडिओ काढा, पण त्याला हे सगळं बघण्यात एवढा इंटरेस्ट होता की त्याला व्हिडिओचं काही पडलेलं नव्हतं. सो बघत त्यात त्याची शूजची लेस निघाली, त्यामुळे तो पडला असता. त्यानंतर मला दाखवलं, मम्मा माझी लेस निघाली. सो मी त्याला बांधून दिली. त्यानंतर आम्ही चाललो. मग त्यांच्या मेन जी कंपनी जिथे काम करते तिथे नेलं आम्हाला. तिथे अलाउड नव्हतं मोबाईल आतमध्ये, सो बाहेरूनच दाखवते तुम्हाला. आतमध्ये खूप कसल्या मशीन्स कुठे काम करतात, कसं करतात, त्यांचे सगळे फ्रेंड त्यांच्याशी त्यांना भेटलो. आणि नंतर आम्ही चाललो परत रिटर्न. तर आम्ही बाहेर आल्यावर हे खूप छान व्ह्यू आहे तिथला. गार्डन आहे, खूप झाडं आहे, पार्किंग आहे, खूप मोठा एरिया आहे कंपनीचा. सो आम्ही मिनी बसमधून घरी निघालो. ते त्यांच्या गाडीवरून आले, कारण लेडीजसाठीच फक्त ही फॅमिलीसाठी होती. सो आम्ही बसलो आणि आम्ही चाललो आता घरी. आणि हे सगळं भेटलेलं तिथं ते सगळं घेऊन चाललो. नंतर बेबी काय ऐकत नव्हतं, मोबाईलवर टॅप 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 चालू होता. त्यामध्ये व्हिडिओ असा आला आहे. त्यानंतर हे बघा सर्टिफिकेट भेटलं, एक सिल्वर कॉईन भेटला आहे आणि मस्त छान एन्जॉय केला.